हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एमपीएससी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI STI ASO 2011, 2012 आणि PSI 2013चे क्वेश्चन पेपर आपली बघून झाले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण STI प्रिलिम एक्झाम 2013ची बघणार आहोत. तर मित्रांनो, आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 150 प्रश्न राहत होते. 150 प्रश्न असून 150 गुणांसाठी राहत होते. तर मित्रांनो, तर STIची 2013ची क्वेश्चन पेपर ही 100 प्रश्न होते आणि 100 मार्कांसाठी होते. तर हे लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC नोट, चालू घडामोडी, अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पायरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चला. नेक्स्ट क्वेश्चन, तरुण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. तर ए आहे, तरुण सागर हे बुद्ध मुनी आहेत. ब, त्यांनी कडवे प्रवचन नावाचे पुस्तक लिहिले. क, हे पुस्तक जगात सर्वात मोठे असून त्याचे आकारमान 30x24 असून वजन 2000 किलोग्रॅम आहे. ड, त्याची नोंद लिम्फा बुकमध्ये केली आहे. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे तरुण सागरच्या बाबत. तर मित्रांनो, हे विधान, तरुण सागर हे बुद्धमुनी आहे, तर हे विधान चुकीचं आहे. तर यानुसार आपले फर्स्ट आन्सर हे योग्य आहे, केवळ अ. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी स्वयंदुरुस्ती रचनात्मक उपाय असे. अ, संगणक, अद्यावधी यंत्रसामग्री आणि मोटारीची निर्यात वाढ. ब, अनिवासी भारतीयांकडून डॉलरचा ओघ वाढविणे. क, विनागरजेच्या वस्तूंची आयात कमी करणे. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर मित्रांनो, हे तीनही पण विधानं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी स्वयंदुरुस्ती रचनात्मक उपाय असे. तर हे तीनही विधानं बरोबर आहे. तर यानुसार ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द गुड रोड याबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. तर अ, हे चित्रपटाचे नाव आहे. ब, गॅन कोरिया यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे. क, चित्रपटाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवॉर्ड मिळवला आहे. हा दुसरा गुजराती चित्रपट आहे की ज्यांची पुढील वर्षाच्या ऑस्कर पारितोषिकासाठी सर्वोत्तम परदेशी चित्रपट विभागासाठी अधिकृत नामांकन केले जात आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर द गुड रोड हे चित्रपटाचे नाव आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर गॅन कोरिया यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे. तर ब विधान पण बरोबर आहे. त्यानंतर चित्रपटाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवॉर्ड मिळवला आहे. तर मित्रांनो, अबक ही तीनही विधानं बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रघुराम राजन पॅनेलने प्रस्तावित केलेल्या घटक राज्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर राज्य दिले आहे, वर्ग दिलेला आहे. तर मित्रांनो, बिहार राज्याची जोडी कशाला लागलेली आहे? तर अत्यल्प विकसित, ओडिसा विशेष दर्जा, गुजरात अल्पविकसित आणि महाराष्ट्र तुलनात्मकदृष्ट्या विकसित. तर मित्रांनो, यातली कोणती जोडी चुकीची लागलेली आहे? तर ती आहे ओडिसा विशेष दर्जा. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 26 ऑगस्ट 2013. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे अ, मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क. ब, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल. क, मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे. तर नकाराधिकार मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार. आणि ड, त्यामुळे निवडणुकीत शुद्धता, पारदर्शकता व जिवंतपणा वाढेल. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते असत्य आहे म्हणजे चुकीचे विधान कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर मित्रांनो, नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे तर अ, मतदानात सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क. तर हे चारही विधानं बरोबर आहेत. यातले कोणतंच विधान चुकीचं नाही आहे. तर यानुसार आपले योग्य आन्सर कोणतं असेल? तर वरीलपैकी कोणतेही नाही. तर फोर्थ ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाची मनोधैर्य योजना विचारात घ्या. तर अ आहे, सदर योजना सर्व महिला व बालकांसाठी आहे. ब, सदर योजना बलात्कार व ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आहे. क, किमान 50,000 ते 2 लाख व कमाल 3 लाख रुपये अर्थसहाय्य. आणि ड, या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2012 पासून करण्यात आली आहे. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असे आपल्याला ओळखायचे आहे. तर महाराष्ट्र शासनाची मनोधैर्य योजनाबद्दल विधानं दिलेली आहेत. तर मित्रांनो, यापैकी अ, ब, क हे तीनही विधानं बरोबर आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2012 पासून करण्यात आली. तर हे विधान चुकीचं आहे. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन 3 अ, व आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, भूसंपादन विधिनियम 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या.
तर आहे खाजगी प्रकल्पासाठी भूसंपादन 80% जमीन मालकांची संपत्ती आवश्यक. ब आहे सार्वजनिक प्रकल्पासाठी भूसंपादन 70% जमीन मालकांची संमती आवश्यक. आणि क आहे शहरीकरणासाठी भूसंपादन केल्यास 20% विकसित जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासकारावर बंधनकारक. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर वरीलपैकी कोणतेही विधान हे चुकीचं नाही मित्रांनो, सर्व विधानं बरोबर आहे. तर त्यानुसार ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर येईल, वरीलपैकी कोणतेही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्रीम पाय असूनही माउंट एव्हरेस्टवर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिंहला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन. तर मित्रांनो, ही HTI 2013ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर म्हणजे LBT लागू होण्याची तारीख किती आहे? तर मित्रांनो, ती तारीख किती आहे? तर 1 एप्रिल 2014. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2013मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे खासदार आमदार सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार टिंबटिंबपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर 2 वर्ष. तर मित्रांनो, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पहा. तर अ दिलं आहे 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ब भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या 22 आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, यापैकी फक्त भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या 22 आहे. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे, फक्त ब. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर मित्रांनो, भ्रम आणि निराश, अंधश्रद्धा विनाशय आणि मती भानामती. तर हे तीनही ग्रंथ डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलेले आहे. तर फक्त पुरोगामी विचार हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा ग्रंथ नाही आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लांब दुरीची बॅलिस्टिक मिसाईल पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करणारी टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी उल्लेखनीय योगदान करणारे वैज्ञानिक डॉक्टर VG शेखरन यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला? तर मित्रांनो, त्यांना टेक्नॉलॉजी लीडरशिप पुरस्कार म्हणजे ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. डॉक्टर VG शेखरन यांना टेक्नॉलॉजी लीडरशिप पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर टायना 2 हा टिंबटिंब या देशाने बनविला आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2 चीन. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथने ओळखा. तर अ आहे डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे. ब आहे तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा 69% आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते बरोबर आहे व कोणते चुकीचे आहे ते ओळखायचे आहे. तर मित्रांनो, अ व ब दोन्ही विधाने हे बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तरुण तेजपाल इतक्यात बातम्यात होते त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, अ आहे तरुण तेजपाल हे तेलका या प्रत्येक महिन्याला निघणाऱ्या मासिकांचे मुख्य संपादक होते. आणि ब आहे तेलकांची मालकी अनंत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. तर मित्रांनो, विधान यापैकी विधान ब बरोबर आहे, परंतु अ हे विधान चुकीचं आहे. तर यानुसार योग्य आन्सर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथने ओळखा. अ आहे पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. तर मित्रांनो, यापैकी अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. तर अ आहे ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. ब त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. ते ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे कागदपत्र व हिशेब सांभाळतात. आणि ड आहे ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं योग्य आहे? तर फक्त अ आणि क. ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पडत असतात आणि ते ग्रामपंचायतीची महत्त्वाचे कागदपत्र व हिशोब सांभाळतात. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विधान अ भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या नाही आणि कारण ब काय आहे? अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. तर मित्रांनो, यापैकी अ आणि ब हे दोन्ही पण विधानं आणि कारण बरोबर आहे, परंतु ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. तर यानुसार ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मारवाडी भाषा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, अर्थशास्त्राचे क्वेश्चन आहे आणि अर्थसंकल्पावर प्रश्न विचारलेला आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 4 दिवस चर्चा होते आणि विधान परिषदेत अर्थसंकल्पावर फोर्थ आहे. विधान परिषदेतील अर्थसंकल्पाबाबत वरील कोणताही पर्याय योग्य नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे विधान परिषदेत अर्थसंकल्पावर
24 दिवस चर्चा होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर अ आहे, विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्नोत्तराचा असतो. ब, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन सेकंड केवळ विधान. ब चुकीचे व अ नाही. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी 2 विधानांपैकी कोणती बरोबर आहे? अ आहे, डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आत्तापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते, सुमारे 10 वर्ष. आणि ब आहे, श्री शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिले, तर त्यांचाही कालावधी सुमारे 10 वर्ष होता. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे ते ओळखायचे आहे. तर मित्रांनो, यापैकी विधान अ हे योग्य आहे, परंतु ब हे विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, STI 2013ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आहे. हे PIQ क्वेश्चन आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाही? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे श्री यशवंतराव चव्हाण. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.